कुठली शिवसेना? विनायक राऊत कुठल्या शिवसेनेचा? यांचा आहे का? या शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या आहे का? किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे? जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का तो मतदारसंघ? बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, एका लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. काल नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. आता पत्रकार परिषद तुम्ही कुणीच पाहिली नसणार याची मला पूर्ण खात्री आहे, कारण असले घाणेरडे चेहरे यांच्या बगल बच्चांसह असले घाणेरडे चेहरे सकाळी सकाळी कोण पाहणार? यांचे चेहरे पाहिले की अख्खा दिवस नाही, अख्खा आठवडा खराब जातो. त्यामुळे असले घाणेरडे चेहरे सकाळी सकाळी पाहायची तुमची आणि माझी दोघांची इच्छा नसते. नेमकी ही पत्रकार परिषद का झाली असेल याचं कारण तुम्हाला कळलं असणार. अगदी काल परवाच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची दिल्लीमध्ये एक सभा झाली, रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा होती ही. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख एखादी सभा घेत असतील, एखादी पत्रकार परिषद घेत असतील तर भुंकण्यासाठी कोण ठेवले गेलेले आहेत रोजंदारीवर तुम्हा सर्वांना माहिती आहे. जर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर आरोप केले नाहीत किंवा त्यांना काही दूषणं लावली नाहीत तर यांचा मीटर कसा पडणार? त्यामुळे लागलीच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद. बरं, ह्या माणसाची मला कीव येते, त्यांचं वय झालेलं आहे आता. ह्या माणसाला सकाळ दुपार संध्याकाळ रोज उचक्या लागत असतील. शिवसैनिक यांच्या अख्ख्या मागच्या 7 पिढ्यांचं पुढच्या 7 पिढ्यांची देखील रोज काढतात, अक्षरशः लाखोली वाहतात. महाराष्ट्रातून एखादा केंद्रीय मंत्री गेलाय MSME खात्यावर, या केंद्रीय मंत्र्याने जे काम करायचं अपेक्षित होतं ते काम राहिलं बाजूला. पण ज्या प्रकारे संसदेमध्ये महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तर यांनी वेशीवर टांगली ती पाहता यांना मिळणाऱ्या शिव्या आणि ह्यांची वर्तणूक अतिशय योग्य आहे. चला ठीक आहे, पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर बोलता बोलता हा माणूस काही वेळा अवांतर बोलून जातो. आमचे 305, आमचे 305. बेटा, तुमचे 305 नाही, त्या मोदींचे 305 आहेत. तुमच्या घरात 2 सरपंच नाहीत. घरातली एकमेव आमदारकी तीही स्वतःच्या सेफ जागेवर मुलाला दिलेली आहे. एका मुलाने 3 वेळा आपला पराभव करून घेतलेला आहे खासदारकीमध्ये. तुमचे स्वतःचे 3 वेळा पराभव झालेले आहेत आणि आता चौथ्यांदा तुमच्यात कुठून उर्मी भरली, तुमच्या कुठून ती हवा भरली गेली आम्हाला माहित नाही. नेमका तुम्हाला कोण डोस पाजतं आणि कुठल्या विटॅमिनची डोस पाजतं आम्हाला माहित नाही. तुमच्यात ती एनर्जी येते कुठून? पण ठीक आहे, आमचे 305, आमचे 305 आणि ह्यांचं एकच, यांच्या बगल बच्चांचं यांचं एकच. संजय राऊत असे, संजय राऊत तसे. उद्धवसाहेब ठाकरे असे, उद्धवसाहेब ठाकरे असे. याच्याशिवाय, या 2 विषयांशिवाय ह्यांच्याकडे कुठलाही विषय नाही. आणि मग हळूच साहेबांवर यायचं, मोठ्या साहेबांवर यायचं की मोठ्या साहेबांनी असं सांगितलं होतं, मोठ्या साहेबांनी तसं सांगितलं होतं. ऐकायला कोणीच नाही. जंगल में मोर नाचा देखा किसने, कुणालाच माहिती नाही खरंच मोठ्या साहेबांनी यांना असं काही सांगितलं होतं का. इतका हा खोटारडा माणूस. ठीक आहे, याच्या खोटारडेपणावर एखादं मोठं जाडजूड पुस्तक लिहून होईल, तो आपला विषय नाही. खरं तर माझा विषय हा होता की ज्या किरण सामंतांची तिकडे नावं चर्चेत आहेत, या टोळीकडनं, शिंदे टोळीकडनं, उदय सामंतांचे बंधू उदय सामंत, किरण सामंत रोज आपली उमेदवारी जाहीर करतात, संध्याकाळी ट्विट डिलीट करतात किंवा एखादी पोस्ट करतात, पोस्ट डिलीट करतात. आता कोण कुणाला घाबरतंय मला हेच कळत नाही. नारायण राणे, उदय सामंत यांच्यात जर तुल्यबळ पाहायला गेलं तर नारायण राणे तुल्यबळ आहेत, हे मानावं लागेल. खरं तर शिंदे टोळीचं आता काही अस्तित्व नाही, ही गोष्ट काही नाकारता येत नाही. शिंदे टोळीचं अस्तित्व नाही. उभ्या महाराष्ट्रात पाहिलं 13 खासदारांचे कशा प्रकारे 3-13 वाजवले ह्यांनी, यांचे सातबारे कोरे केले, यांच्या राजकीय करिअरचा सगळा बोजा उतरवून टाकला. अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा या कुठली टोळी, ही गद्दारांच्या टोळीने स्वतःकडे घ्यावी अशी त्यांची कॅपॅसिटी नाही. आता ही जागा जाणार म्हणजे ही राणे कुटुंबीय किंवा एखाद्या भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्याकडे जाईल. मी कार्यकर्ताच म्हणतोय कारण आपला हक्क नाही त्यांच्याकडे कुणाकडे जाईल असं बोलण्याचा. समजा ही जागा नारायण राणेंकडे गेली, काय फरक पडला? किरण सामंताकडे गेली, काय फरक पडला? आपल्याकडे या संबंध विधानसभेत एखाद दुसरा जरी आमदार असला, आपल्याकडे आमदार असो किंवा आमदार नसो हा आपला प्रश्नच नाही.
आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभेला ज्यावेळेस आपण उभे राहतोय, काही विशिष्ट जागा सोडल्या, मुंबई किंवा कोकणाच्या आसपासल्या काही, तर आपल्या कुठल्याही लोकसभेमध्ये आमदारच नाहीये, कारण सारे आमदार पळून गेलेले आहेत गद्दारांसोबत, ज्यांची भविष्यात काय अवस्था होणार तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग हे खासदारांचं वगैरे गणित आपण कधी लावतच नाही. आपण धोबी पछाड द्यायच्या मागावर आहोत. आणि हा धोबी पछाड यावेळेस यासाठी महत्वाचा आहे, भविष्यामध्ये महाराष्ट्रात कधी गद्दारी झाली नाही पाहिजे. आता विनायकजी राऊत साहेब, जवळपास त्यांची 3री-4थी टर्म, विनायकजी राऊत साहेबांचं त्या सबंध मतदारसंघामध्ये, रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये त्यांचं काम इतकं बोलकं आहे की ज्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला उमेदवार सापडेल. जसं धाराशिवचा मतदारसंघ घ्या, कोकणाचा मतदारसंघ घ्या, रत्नागिरी सिंधुदुर्गाचा आणि ठाणे मतदारसंघ घ्या, यांच्याकडे उमेदवार सापडेना. तुम्हाला मी 2 जागा आजही अशा सांगतो, भाजपच्या आणि शिंदे टोळीच्या, जी आहे कल्याण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग. इथे शिवसेनेचे उमेदवार देखील जाहीर झाले, पण अजून यांना उमेदवार सापडेना. आणि क्लेम करणार शिंदे टोळी, पण तिथे क्लेम भाजपही करते, पण दोघांनाही उमेदवार द्यायचे नाहीत. ही गोष्ट तुमच्या लक्षात घ्या. म्हणजे ते 2 जणांची, जेव्हा 2 कडक्या पोरांची मारामारी होते, एकमेकांच्या अंगावर खूप धावण्याचा प्रयत्न करतात आणि मित्राला सांगतात पकडून ठेव, पकडून ठेव, पकडून ठेव, सोडू नको फक्त मला. म्हणजे असे आव आणायचे की आताच जाऊन मारतो, आताच जाऊन मारतो. पण दोघांनाही एकमेकांना मारायचंच नसतं, कारण दोघांना स्वतःची लायकी, कॅपॅसिटी सगळं माहिती असतं. आता या किरण सामंतांनी किंवा उदय सामंतांनी स्वतःची लायकी खरंच पाहून घ्यावी, कारण नारायण राणे भर पत्रकार परिषदांमध्ये तुमची लायकी काढत असतात. तुम्हाला स्वतःचे व्हिडिओ कदाचित मिळत नसतील, कोणी तुम्हाला दाखवत नसेल, तुमचे कार्यकर्ते कदाचित तुम्हाला दाखवत नसतील, पण आम्ही तुम्हाला तुमचे व्हिडिओ दाखवतो. एकदा हा व्हिडिओ पहा, कालच्या पत्रकार परिषदेत तुमचा काय पाण उतारा केलाय नारायण राणेंनी. एकदा हा व्हिडिओ पहा, किरण सामंत आणि उदय सामंत. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल. कोण असेल पक्ष सांगेल, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार. लुडबुड कोणी करू नये. मी मागे घेतलं नाही, मी कोणाशी बोलायला गेलो नाही, याबद्दल कोणालाही, माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही. बाकीच्यांना बोलायचं सोडा, माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्मच नाही. आयुष्यात एवढी पदे मिळाली ना, मला तिकीट द्या, मला पद द्या सांग, न मागता मिळालेलं आहे. त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा. कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. कुठली शिवसेना? विनायक राऊत कुठल्या शिवसेनेचा? यांचा आहे का? या शिवसेनेचा एकनाथ शिंदेंच्या आहे का? किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे? जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का तो मतदारसंघ? अजिबात सोडणार नाही. आणि कोण उमेदवार, मला नाव सांगा जरा. उदय सामंतचा? अरे बापरे, नाही त्याची माहिती घ्या आणि तुम्ही. मला माहीत नाही ते काय. मला त्यांच्या नावाला विरोध नाही, पण मी सांगतो या इथे बीजेपीचाच उमेदवार येणार. सामंत ने वहां पर एक प्रस्ताव पास किया था कि अगर किरण सामंत को सीट नहीं मिलती है तो वो वहां पर बीजेपी के उम्मीदवार का समर्थन नहीं करेंगे. एनसीपी और शिवसेना के कई लोगों को लेकर के वो रत्नागिरी जिस तरीके का प्रस्ताव, इसको कैसे देखते हैं? हम कैसा दिखता? अच्छा दिखते. देखिए, कोई भी खड़ा रन दे, कुछ भी करना, हमें फर्क नहीं पड़ता. हम जिले में हो गए ना तो इस टाइप का वक्तव्य उसने करके बता दें. हम अभी जाएंगे, कल जाए, उसके बाद में आप उनको फोन करो, बोला बाहर आके जरा बात करो. व्हिडिओमध्ये नारायण राणे खुल्यामध्ये सांगतायत की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेमध्ये कोणी ढवळाढवळ करू नये. खुल्यामध्ये इशारा. तुमच्या बंधूंचं नाव ज्यावेळेस पत्रकारांनी घेतलं की किरण सामंत स्वतःला उमेदवार म्हणत आहेत, त्यांनी हात जोडले, विरोध केला तुमच्यावर. आणि दुसऱ्या व्हिडिओत ते म्हणतायत, ज्यावेळेस पत्रकार त्यांना छेडतात की किरण सामंत किंवा उदय सामंत तुमचा प्रचार करणार नाहीत, ते म्हणतात माझा एक फोन जाईल, ज्यावेळेस मी जिल्ह्यात जाईल तिथे जाऊन त्यांना अशी स्टेटमेंट करायला सांगा, मग बघतो. ही अशा प्रकारची
अरे रावीची टकेगिरीची भाषा जर तुम्हाला तुमचा सन्मान वाटत असेल तर तुमचा सन्मान तुम्हाला लखलाभ. किरण सामंत आणि उदय सामंत, तोही आपला विषय नाही. आपण कुठे यांच्या सन्मानाला घेऊन बसलो. विचार करा, कल्याणची जागा स्वतःच्या सुपुत्राची, अजून भारतीय जनता पक्षाचा तिथे उमेदवार होईना, तिथे अजून स्वतः शिंदे टोळीचा उमेदवार होईना. शिवसेनेने एका सर्वसामान्य नगरसेविकेला तिथली जागा देऊ केली, वैशाली दरेकरांना. सगळ्याच्या सगळ्या जागा, मला वाटतं एखाद दुसऱ्या जागेचा अपवाद असावा, बाकी सगळ्या जागा शिवसेनेच्या डिक्लेअर झालेल्या आहेत. ही अशी परिस्थिती आहे. जर तुम्हाला तुमच्यामध्ये जो विश्वास असेल, तुमच्यात जो कॉन्फिडन्स असेल, तर तुम्हाला अशा प्रकारची लपवाछपवी करावी लागत नाही. आज नारायण राणेंची अवस्था त्यांच्या मुलांना राजकारणात सेटल करण्याची झालेली आहे. त्यांना स्वतःला आता काही नकोय बघायला गेलं तर, पण तरी देखील स्वतःचं महत्व जर कमी झालं तर उद्या भविष्यात मुलांचं महत्व कमी होईल. कारण मुलांना थेट कोणी खासदारकी देणार नाहीये, थेट कोणी आमदारकीही देणार नाहीये. भविष्यात नितेश राणेची कणकवलीतून आमदारकीची तिकीट देखील रद्द होऊ शकते बरं का. हा भारतीय जनता पक्ष कधी कसा कोणाला संपवेल, कडीपत्त्यासारखा वापरून संपवेल, ही नारायण राणेंना चांगलं कळालेलं आहे. कारण त्यांचा वापर झाला, राज्यसभेची खासदारकी परत दिलेली नाही. आता लोकसभेला उतरवून ह्यांचा बळीच देणार. कारण तिसऱ्यांदा पराभव वैभव नाईकांनी केला, बाळा सावंतांच्या वेळेस इकडे वांद्रे पूर्वेतून झाला, त्याच्यानंतर अंधेरी पूर्वेत हे उतरणार होते पण त्यांनी फॉर्म मागे घेतला सगळ्यांनी. आता परत कल्याण रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा. हा अशा प्रकारचा हायट्रिक मारण्याचा. आणि विचार करा ना, तुमचे सुपुत्र जे माजी एक वेळ खासदार राहिलेत त्यांच्यामध्ये तो दम राहिला नाही का? मग त्यांना का नाही, त्यांचं नाव का नाही चर्चेत? नारायण राणेंचं नाव का चर्चेत? नारायण राणेंचं नाव या कारणासाठी चर्चेत आहे, यांचं वय झालेलं आहे, राजकारणात सगळी पदं भोगून झालेली आहेत. कारण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर उभं करणं म्हणजे पराभव पदरात पाडून घेणं, हे स्पष्ट आहे, अतिशय स्पष्ट. आणि तिसरा पराभव, आणि भारतीय जनता पक्षाच्या नियमाप्रमाणे तिसरा पराभव म्हणजे राजकारणातून बाहेर. राजकारणातून कसलं, पक्षातूनच बाहेर म्हणा. आता ह्यांना बाहेर जरी केलं तरी काही फरक पडत नाही. याच्या पुढे अजून कुठे राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये अकलेचे दिवाळखोरीचे दर्शन घडवण्यापेक्षा हे बाहेर गेलेलेच केव्हाही चांगले, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीही चांगले. पण मुलाचं काय, मुलाच्या राजकीय करिअरचं काय? एक टर्म फक्त काय ती खासदारकी भोगले. खरं तर नारायण राणेंनी आपल्या मुलांना खरं तर सरपंच पदासाठी उभं केलं गेलं पाहिजे. त्यांना बोलण्याची ती तमीज असते ना, तमीज, ती शिस्त, ती पहिली ती शिस्त शिकली गेली पाहिजे. यांची मुलं कधीही कुठल्या खालच्या पदावर बसली नाही, थेट खासदारकी, थेट आमदारकी. आणि महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला आजच सांगतो, नारायण राणेचे जे आमदार म्हणून सुपुत्र आहेत नितेश राणे, या नितेश राणेला महाराष्ट्रामध्ये कधीही भारतीय जनता पक्षाचं सरकार कधी असेल नसेल ते कधी याला मंत्री करणार नाही. इतक्या घाणेरड्या दर्जाचा मंत्री जर महाराष्ट्राच्या विधानसभेत बसला तर काय अकलेचे दिवाळखोरीचे दर्शन घडवेल उभ्या महाराष्ट्राला कळेल. आणि भारतीय जनता पक्षाची प्रत्येक वेळी हा माणूस लाज काढेल. हे नारायण राणे चांगलं ओळखून आहेत. आपल्या मुलांना राजकारणामध्ये कुठेतरी सेटल करायचंय. आता निलेश राणेला जर या लोकसभेला जर उभं केलं तर पराभव निश्चित आहे, भारतीय जनता पक्ष सरळ बाहेर फेकून देईल. त्यासाठी यावेळेस त्याचं नाव चर्चेमध्ये नाही, हे लक्षात घ्या. आणि हीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बाबतीत देखील झालेली आहे. एकनाथ शिंदेना चांगलं माहिती आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही समजताय तसं नाहीये. समोरची एक महिला आहे आणि ती हरेल, ती नगरसेवकच आहे, ती हरेल. एवढ्या बलाढ्य शक्ती समोर, भारतीय जनता पक्षासमोर, या शिंदे टोळी समोर हरेल. अशा प्रकारे जर आपल्याला वाटत असेल ना तर आपण चुकीचे आहात. काहीही घडू शकतं तिथे. कल्याण डोंबिवलीमध्ये यांच्यात तो कॉन्फिडन्स अजूनही नाही. आणि आपल्या स्वतःच्या सुपुत्राचा पराभव होणं हे एकनाथ शिंदे कदाचित बघवू शकणार नाहीत. काही ना काहीतरी माइंडमध्ये प्लॅनिंग चालू आहे. त्यामुळे अजूनही सुपुत्राची जागा ते स्वतः तिकडनं आणि नारायण राणे इकडनं डिक्लेअर करत नाहीत. ह्या गोष्टी लक्षात घ्या. या अशाच घडत नसतात. कच्चे उमेदवार समजता समोरच्याला, मग का बरं जागा तुम्ही डिक्लेअर करत नाही? नारायण राणेंनी सांगावं याचं उत्तर. विनायकजी राऊत साहेब जर कच्चे उमेदवार आहेत तर तुमचे पक्के उमेदवार बिळांच्या बाहेर काय येत नाहीत. असो, जास्त काही या विषयावर बोलत नाही. तुम्हा सर्वांची रजा घेतो. जे घडेल ते तुम्हा सर्वांसमोर इत्यंभूत घेऊन येण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो, काळजी घ्या.